हायकोर्टाची एक नोटीस आणि बांद्र्याच्या गरीबनगरमध्ये 100हून अधिक झोपडपट्ट्यांवर रेल्वेचा हतोडा पडला। ही गरज जमीनदोस्त झाली। पश्चिम रेल्वेने वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरातील रेल्वेच्या जागेवर असलेल्या अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मोहीमच हाती घेतली आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर मंगळवारी 100हून अधिक घरांवर बुलडोजर चालवण्यात आला। वांद्र्यातील 400हून अधिक अनधिकृत बांधकामं या मोहिमेअंतर्गत हटवण्यात येणार आहेत। रेल्वेनं कारवाई केलेल्या गरीबनगर या वस्तीला 30 ते 40 वर्षांचा इतिहास आहे। ऑस्कर विनिंग फिल्ममध्ये काम केलेली एक बाल कलाकार या वस्तीत वाढली आहे। गरीबनगर घडलं कसं, ते वसलं कसं, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। गेली 40 ते 50 वर्ष वांद्रे स्टेशनच्या परिसरामध्ये या अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत। 500हून अधिक बेकायदेशीर बांधकामं ही सगळी आहेत आणि यामध्ये झोपडपट्ट्या, त्याचबरोबर घरं, दुकानं या सगळ्यांचा समावेश आहे। येथील अनेक कुटुंब गेल्या जसं की मी सांगितलं 35 ते 40 वर्षापासून इथं वास्तव्यास आहेत। कोणतीही नोटीस न देता अचानक कारवाई सुरू केली असा दावा स्थानिकांनी केलाय। तोडकाम सुरू झालं तेव्हा तिथले स्थानिक रहिवासी यांनी विरोध दर्शवला। यावेळी तिथलं रेल्वे प्रशासन असेल, त्याचबरोबर स्थानिकांमध्ये बाचाबाची सुद्धा पाहायला मिळाली। काही नागरिकांनी पुनर्वसनाची मागणी केली, या कारवाईला विरोध केला, तर रेल्वे प्रशासनानं ही कारवाई न्यायालयीन आहे आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच आम्ही करतोय असं म्हटलं। आता 23 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय। गरीबनगर वस्तीचा इतिहास नेमका काय ते सुद्धा जाणून घेऊयात। आता गरीबनगर ही वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशन जवळची एक मोठी झोपडपट्टी वसाहत। 1950 ते 70च्या दशकामध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झालं। उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि इतर राज्यांमधून अनेक लोक रोजगारासाठी मुंबईत यायला लागले। यावेळेला वांद्रे स्टेशनच्या पूर्वेकडील भागात रेल्वेची आणि सरकारी बरीच मोकळी जागा होती। आता रोजगार असेल, त्याचबरोबर स्टेशन जवळच सोय असल्यामुळे लोकांनी काय केलं तर इथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये झोपड्या उभ्या केल्या। त्यानंतर या झोपड्या कायमस्वरूपी वस्तीत बदलल्या। गरीब मजूर स्थलांतरित राहत असल्यामुळे या वस्तीला गरीबनगर असं नाव पडलं असं तिथले स्थानिक सांगतात। हिंदी असेल, उर्दू भाषिक असेल, उत्तर भारतीय कामगार असतील, मुस्लिम असतील, त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये मराठी लोक सुद्धा या वस्तीमध्ये राहतात। आता अनेक नेत्यांसाठी ही झोपडपट्टी म्हणजे वोट बँक असल्याची सुद्धा माहिती मिळतेय। या झोपडपट्टीमधील अनेक लोक 30 ते 40 वर्षापासून इथं राहत असल्यामुळे त्यांचं वोटिंग कार्ड आहे आणि त्या परिसरातील लोकांना त्यांनी मतं दिलेली आहेत आणि मतं देऊन त्यांना जिंकवून आणलेलं आहे। त्याच्यामुळे स्थानिक नेते आहेत, त्यांची सुद्धा मदत या लोकांना आधीपासूनच होत असल्याचं सुद्धा बोललं जातंय। असा सुद्धा एक दावा केला जातोय, वोट बँक वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून या लोकांना आणलं, त्यांचं राशन कार्ड बनवलं आणि त्यांना इथे स्थायिक करण्यात आलं। आता ही सगळी नेत्यांबद्दलची माहिती होती। आणखी एक माहिती म्हणजे हॉलिवूडची ऑस्कर विनिंग फिल्म स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील बाल कलाकार रुबीना कुरेशी ही देखील या गरीबनगर मधील झोपडपट्टीमध्ये राहत होती आणि त्यामुळे या झोपडपट्टीची चर्चा पार ऑस्कर पर्यंत सुद्धा गेलेली होती। गरीबनगरचा हा सगळा भाग जो आहे हा रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे आधीपासूनच अतिक्रमण हटाव जी मोहीम आहे ती राबवण्यात येत होती। 9 वर्ष कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण चालू होतं, पण अखेर कोर्टाच्या आदेशानंतर जे आहे ते बुलडोझरची कारवाई करण्यात आली या सगळ्या घरांवर, या सगळ्या झोपडपट्टीच्या परिसरात, आणि ही सगळी घरं जी आहेत ती जमीनदोस्त करण्यात आली। आता तिथले स्थानिक हा जो आरोप करताय की आम्हाला नोटीस दिली नाही किंवा ही कारवाई अचानक करण्यात आली, यावर रेल्वे प्रशासनानं नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा बघा। त्यांनी असं म्हटलंय की गरीबनगर परिसरातील अतिक्रमणाबाबतचं प्रकरण हे 2017 पासूनच हायकोर्टामध्ये प्रलंबित होतं। विविध स्तरांवरील सुनावण्यानंतर कोर्टाने कारवाईस परवानगी दिली आणि त्यानंतर ही मोहीम आम्ही सुरू केली आहे। रेल्वेकडून नियमितपणे अँटी एन्क्रोचमेंट ड्राईव्ह राबवण्यात येते, मात्र वांद्रेतील हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे येथील कारवाई रखडली होती असं जे आहे ते विनीत अभिषेक, जे मुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत पश्चिम रेल्वेचे, त्यांनी सांगितलेलं आहे। आता गरीबनगर मोठ्या प्रमाणामध्ये बीकेसी जो एरिया आहे हा डेव्हलप होत असताना अशा हाय प्रोफाईल एरियामध्येच वांद्रे स्टेशनच्या परिसरामध्ये हा सगळा झोपडपट्टीचा एरिया होता आणि त्याच्यावर ही कारवाई झाली आहे। पण अनेक घरं जी आहेत, अनेक कुटुंब जी आहेत ती रस्त्यावर आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांची मागणी होती की आम्हाला आमचं पुनर्वसन जे आहे ते कुठेतरी करा, पण अनधिकृत ही सगळी जागा असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली असं सुद्धा रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे। तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। ही कारवाई जी करण्यात आलेली आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे सगळं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।